कपडा चालू केला त्यांनी. हे आमचा सूप व्हायला लागला मस्त. वास कसा येते बाबा. चुम्मेश्वरी वास येते. चुम्मेश्वरी एकदम एकदम चुम्मेश्वरी वास यायला लागलाय. काय टेन्शन नाही. 200 रुपयाने ताडपत्री. घरच्या कपडे सुकत टाकलेल्या रशी आणल्या उचलून. आई आता घरी गेल्यावर जाम शिवाय देणार. त्याचे टेन्शन नाही. पण ठीक आहे आता ऐकायला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो ते इथे नदीवर आणि छोटीशी नदी आहे. इथलं पाणी थोडं आटलं आहे पण आता ठीक आहे. घरी खूप गरम होत होतं तर विचार केला चला काहीतरी बाहेरच जाऊ आणि बनवून वगैरे खाऊ. तर इथं आलो होतो. पण इथं एरिया मस्त एकदम सुंदर आहे. बॅक साईडचा पण एरिया बघू शकता पूर्ण एकदम ग्रीनिश आहे आणि मस्त वाटते एकदम. इथं आल्यानंतर हवा वगैरे येते. पण एवढा पाऊस पडतो आहे ना तर जाम गरम व्हायला लागला आहे. तर गरमीमुळं जरा वाट लागली. अजून दुसरा काय विषय नाही आहे. तर सोबत आज दत्ता आहे माझ्या आणि दत्ता आणि मी आलो आहे दोघंजणं नदीवर. तर विचार केला चला काहीतरी बनवून वगैरे खाऊ. तरी सामान वगैरे बघू शकता तुम्ही हातामध्ये. आणि दत्ता शेट आहे आमचा. आज सेल्फी स्टिक नाही तर थोडा हाताने मोबाईल पकडला तर वेगळा वाटते थोडा. आणि लोकेशन पण मस्त भेटला. इथं बनवू मस्तपैकी इथेच खाऊ. आणि बॅक साईडला पाणी आहे. तिकडं पाणी आहे. नदीच्या मध्ये आम्ही थांबलो आहे आणि नदीच्या या साईडला झाडं आहेत पूर्ण. ही अशी मधी मस्त झाड आहे. वातावरण आहे मस्त एकदम आहे ना का. टेंट वगैरे नाही आणला. विचार केला होता का टेंट वगैरे घेऊन येऊ पण पाऊस नव्हता त्याच्यामुळे मग नको. विचार केला जाऊ दे टेंट काय आणायचा. आधीच गरम होतं एवढा. टेंटमध्ये कुठं बसायचा. एक ताडपत्री आणली होती इथं. ही बघा ही ताडपत्री आणली होती. ताडपत्री पण आहे ना. टेबल सुद्धा आहे. हा टेबल पण आणलाय. खाली नको करायला म्हणून टेबल वगैरे सगळं आणलाय. आणि कॅम्पिंगचं सामान पण भरपूर सारा घेतला आहे. पण आता त्याची पण एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला कॅम्पिंगसाठी सामान काय पाहिजे असेल किंवा घ्यायचं असेल आणि आम्ही स्वस्तात मस्तच काम केलं आहे सर्व, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. कॅम्पिंगचे सामानाचे सर्व व्हिडिओ बनवू. एक त्यासाठी पण एक मस्तपैकी व्हिडिओ बनवू आपण. ठीक आहे मित्रांनो, आम्ही टेंट नाही आणला ना. इथं आलो एवढा ऊन पडला होता आणि आता पाऊस आला आहे ना तर आता वाट लागणार वाटते. ताडपत्री आणले. विचार चालला आहे थोडा बांधायचा. थम्सअप पितो आता थोडासा आणि हे बांधून घेतो कारण का जेवण वगैरे बनवायचं सर्व सामान आणलं आहे बॅगीमध्ये. हा चिकन आहे. सर्व सामान आणलं आहे. बघू आता कसा काय ते पुढचा विचार. मित्रांनो पाऊस खूप जोरात आला आहे. इकडून या साईडून यायला लागला आहे. जाम जोरात पाऊस यायला लागला आणि बरी आली. ताडपत्री आणली. टेंट नाही घेऊन आलो कारण का टेंट आम्हाला वाटलं पाऊस येणार नाही कारण का सकाळपासून जाम ऊन पडला होता. आता टायमावर आला आहे पाऊस. आता ही ताडपत्री आणली तीच कशी तरी बांधून घेतो पटापट. मित्रांनो पाऊस आलाय मस्त जोरात एकदम. आणि आता टेंट नाही आणलाय तर ताडपत्रीमध्ये टेंट बनवायला लागला असं वाटतं. जुगाडू टेंट काय रे आता. जुगाडू टेंट बनवतो आता आम्ही. पावसाला जरा बरा वाटायला लागला. गरम जाम होत होता. सगळं सामान दिसते. असं वातावरण आहे एकदम मस्त चिल में दिल. जुगाड चालू आहे मित्रांनो. चलो
घेतलाय कसं तरी कर आता बघू. टेंटचा जुगाड बघू शकतो आपण. पाऊस येणार आहे कारण का जोरात आता जवळ पाऊस आला का काहीच करायला भेटणार नाही. एवढा सगळं आणलं सामान. मित्रांनो आता एवढ्या मेहनत केली आम्ही ना, पाऊस एवढा जोरात आला होता ना, आता नेमका पाऊस गेलाय आणि आम्ही पाऊस जास्तपर्यंत आम्ही बघा काय केलं. टेंट करून ठेवलाय. हे बघा जुगाड, देसी जुगाड केलाय. देसी टेंट. देसी टेंट आहे ह्यो. देसी नाही गावठी आहे, गावठी गावठी टेंट आहे ह्यो. काय टेन्शन नाही. 200 रुपयानं ताडपत्री, घरच्या कपडे सुकत टाकलेल्या रशी आणल्या ना उचलून. आई आता घरी गेल्यावर जाम शिवाय देणार, देसी टेन्शन नाही. पण ठीक आहे. आता मित्रांनो टेंट वगैरे बनवून झाला आहे. आता आलो इथं तोंड धुवायला, पूर्ण घामाघूम झालो आहे. दत्ताना मी आणि इथं पाणी बघा किती नित्तल काच आहे. मस्त मासे आहेत त्याच्यामध्ये, जाम मासे आहेत. हे बघा किती मासे. माशांची कमी नाही. इकडे आलं. पाणी एकदम नित्तल काच आहे. पिल्ला तरी पण काय टेन्शन नाही एवढा. हा बरा वाटला तरी थंडा 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 कुल कुल. चलो बनवायची तयारी आता चालू झाली. बनवायला बघा आम्ही काय काय आणले. चष्मा घालून दे. हां हिरो दिख रहा है अभी. या पत्त्यावर नाही ठेवतो जरा खाली. या सगळं मसाला ये मेन चीज़ है. मेन चीज़ एकदम मेन आहे. संसार आणले अक्का उचलून घरची म्हणजे आम्हीच आणले ये चॉपिंग बोर्ड है. ये बाटला है छोटा सा गैस लगाने के लिए. और क्या है ये तेल. ये पावर बैंक वगैरह ये सब पीछे रख देता हूँ. और आप देखो मज़ा. ये देखो ये देखो. और क्या है रे. ओहो ओहो. और क्या चाहिए ज़िंदगी में. हाँ दोस्त एक नंबर. एक नंबर ना भाई. मेन चीज मेन चीज़ इधर है. किधर गया. मेन चीज़ इधर है. हाँ वो ये तो सबसे मेन है. मेन एकदम मेन आहे. सबसे मेन ये चीज है. मस्त धुवून घेऊन आणलाय घरून. टेन्शन नाही. पाणी जास्ती बरं वापर. ये मेन चीज मेन. कचकरा कर कुप्स. बेबी डॉलम सोनी दी. आणि असा विषय आहे. आता चाकू वगैरे धुवून घेतो. घ्या ना घ्या मस्त पैकी. खाऊन बघा बीट. हो बीट आहे. हे काका आहे तिथं आलते मस्त पैकी. चालेत कुठं काका तुम्ही आता. हल्दीला चालेत ना. लग्नाला चालेत. काका लग्नाला चालेत. बीट कापला होता काकांना पण दिला थोडा. काका पण खातात मस्त पैकी. हो ना. आता चाललेत ते इकडून तिकडं कुठं तरी लग्न आहे बोलता. आलं ते तिथे चाललेत. म्हटलं ठीक आहे बीट खाऊन जा बरं एनर्जी आहे. अजून काही विषय नाही. तर मित्रांनो आता कुकिंगसाठी सुरुवात करू आपण मस्तपैकी. आता ह्या नवीन हे आणलेला स्टोव छोटासा. कारण का आता पावसाळ्यामध्ये लाकडं कधी कुठं भेटतील कुठं नाही भेटणार काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हे छोटासा स्टोव आणलेला होता. आमच्या इथून मार्केटमधूनच घेतला होता याला. हा असा आहे. असा विषय आहे मस्तपैकी एकदम. करा या असे स्टँड पण आहे. अजून काय पाहिजे.
असा ठेवला का काम 25 नाही का. याला आता लावायला बाटला पण आहे. बाटला कुठं गेला रे. यो बाटला पण आहे. बाटला पण दिलेला आहे. तर मित्रांनो असा बाटला आहे. असा स्टो आहे. याच्यामध्ये असं टाकायचा आणि फक्त फिरवायचा का झाला तयार मस्त एकदम. हे आपण याचा सेफ्टी बॉक्स हे ठेवू याच्यामध्ये डायरेक्ट टाकून आपल्या बॉक्समध्ये ठेवून देऊ. कारण का आता कंटिन्यूज गरज लागेल. कॅम्पिंग वगैरे करायची आहे तर कंटिन्यू गरज लागणार. हे सगळं सामान मस्त याच्यात ठेवून देतो. कॅम्पिंगची सुविधा पण इथे झालेली आहे. टेंट तर आम्ही लावलाय. काय टेन्शन नाही टेंटचा. आम्ही टेंटची गरजच नाही. काय करता एकदम जुगाडू माणसं आहेत आम्ही. तो पहले दत्ता क्या कहेगा दिखा इधर क्या कहेगा तू सूप पिएगा क्या. सूप दत्ता बोल रहा है मेरे को सूप पीने का एकदम चिकन में दिल कर डाल के. क्या चिकन में कलेजी पेटा डाल के. कुत्ता भाई आया इधर. काय रे मित्रा दोस्त भूक लागले का तुला. हा जेवायला आले का इथं. वास काढत आले वाटतं चिकनचा. यो चिकन नाही इथून पाठीवरून कोण खाऊन जाल तरी समजणार नाही. सूप बनाने के लिए पहले तो अपन को ये डालना पड़ेगा. ये लेना पड़ेगा. और सूप के लिए मैंने लाया है स्पेशली. ये चिकन बनाने के लिए ले आया है. सूप के लिए ले आया है घर से. वाटण है अदरक लसूण पेस्ट. हां कोथिंबीर आणि मिरच्या टाकल्या ना. दत्ता निसता कालना निसता धावत हिंडल वाटतं. पाणी आहे इथं. पील ना निसता इथंच पाणी आहे. धावाची गरज नाही म्हणा. सब हो गया. अभी थोड़ा चॉप करने का कांदा एक छोटासा कांदा टाकतो सूपमध्ये. कारण मला सवय आहे टाकायची. मी याच्या अगोदर पण बनवलं ना तर छोटासा कांदा टाकतो सूपमध्ये. हे बाजू में रखते तब तक. चाकू में धार नाही आहे क्योंकि इधर झाडबीड काट्या ना हमने. मित्रांनो मस्त सूपची तयारी करायला घेतली. उबाला फुल उबाला. दत्ता शेड बसला इथं आणि मी इथं बसलो. हे चिकन आहे. थोडा नंतर चिकनची भाजी बनवू. आता सध्या चाललंय आराम चाललाय दोघांचा. आराम करू आता सध्या. त्यानंतर सूप बनणार आहे. हे सूपचीच तयारी चालू आहे. दुसरा काय विषय नाही. सूप चटणी ए ग्रीन चटणी मस्त एकदम टाकाट. इथं मस्त रेसिपी बनायला लागले. दत्ता आहे शूट करायला लागलाय. आणि आला आहे तिकडून आला धावत वास घेऊन ना. हे चालू आहे कुकिंग विथ विनू आणि दत्ता. लेट्स गो. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. हां नक्की करा. भावांना सपोर्ट करा थोडासा. जाम मेहनत तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो आम्हाला. आणि कमेंट टाकत जा काय काय नवीन पाहिजे. काय नवीन हवं आहे. काय आपल्याला कुठे तुम्हाला कुठला प्लेस आवडतो ते पण टाकत जावं. चलो गोल पाणी. हां तेल सोडलाय मस्त. आता ह्याच्यामध्ये टाकू आपण. मित्रांनो आता विषय असा झाला का तो तिकडे लांब दिसतोय ना कुत्रा. तो आला होता इथं याच्यावर भुका होता या भाईवर. दत्तानी त्याला हाकलला. मी नाही हाकलला. जसा हाकलला ना त्याचा रुबाब बघा किती वाढला आहे. डायरेक्ट तिथं देऊन त्याला दम द्यायला लागला. तो बघा त्याचा दम देतो त्याला. तुम्हाला दाखवतो झूम करून. हे याचा रुबाब किती बारीकच आहे ना. यो तो तिकडं लांब उभा आहे ना. तो त्याला भुकत होता याच्यावरती. तर आम्ही जसं त्याला हट केला ना तसा भाईचा रुबाब वाढला याचा. त्याला तर वाढला का नाही रुबाब. पटक्यात रुबाब वाढला त्याचा. तो अजून बघतो. 2 माणसं पार्टनर आली का. आपण पार्टनर दोघं जण आम्ही पार्टनर आलो. त्याच्यामुळे लपडा चालू केला त्यांनी. यो आमचा सूप व्हायला लागला मस्त. वास कसा येते बाबा. चुम्मेश्वरी वास येते. चुम्मेश्वरी एकदम चुम्मेश्वरी वास यायला लागलाय. हवा पण मस्त. आता हवा सुटायला लागले ना. आता जरा बरा नाही जाम बरा वाटायला लागला. ही मस्त नदी. आम्ही नदीच्या मध्ये बसलोय. कारण काही सुकले आता उन्हाळ्यामध्ये. आता पाऊस येते अख्खी बरं. भरपूर पाणी होईल. पावसाळ्यामध्ये जाम पाणी होणार आहे. नाही हो आमचा टेंट आहे. बांधले आम्ही. कसं बांधले पाऊस आला होता म्हणून बांधले असा टेंट. मस्त एकदम मौसम आहे. मस्त आलो आहे आम्ही इथे. नदी आहे पण नदीचं पाणी सर्व सुकलं आहे. पण हे छोटे छोटे जे हे आहेत ना खड्डे आहेत ना त्याच्यामध्ये एकदम मासे आहेत छोटे छोटे. म्हणजे कोणी हाताने येऊन पकडू शकतो असे मासे आहेत. आणि दत्ता शेठ बसला इथं.
इथं आमची कुकिंग चालू आहे. मजा यायला लागले, हवा तर यायला लागले ना. बनवायला काय घेतले? सूप. सूप बनवायला असा घेतला आहे का थोडासा मूड झाला आहे सूप पियाचा म्हणून घेतला आहे, दुसरा काय विषय नाही. आणि तो त्या साईडला आमचा टेंट आहे, हे सगळा चालू आहे काम. काम भारी चालू आहे. हवेने कसा टेंट उडतो. टेंट बघा, हवा फुल सुटले म्हणून मजा यायला लागली अजून. हे टेंट बनवले, कसा वाटते? देसी जुगाडवाला टेंट. हे बघ, गावठी, देसी नाही, गावठी 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 जुगाडवाला टेंट आहे ना. यो दत्ता शेठ मस्त चिल में दिल करते हुए बैठा है इधर एकदम. आणि यो सूप व्हायला लागला आमचा. त्यानंतर चिकन आणि राईस, चिकन राईस बनवायचा आहे. उसके बाद थोड़ी देर बैठेंगे, मस्त चिल चिल करेंगे. उसके बाद घर पे 200 रुपयान टेंट ना दत्ता. 200-250 रुपये, 240 रुपयान टेंट झाला आहे आमचा. घरी आहे टेंट पण आणला नाही कारण का ऊन पडला तर त्या हिशोबाने आम्ही विचार केला का नको टेंट नाही का रे. टेंट आणून पण बरं पाऊस नाही पडणार काय नाही, नुसता लावून काय करायचा. थोडा पाऊस पडला आणू तेव्हा मजा येईल. असं नाही का विदाऊट पाऊस का टेंट आणू शकत नाही, आणू शकतो पण आता गरज नव्हती एवढी म्हणून नाही आणला. चलो, आमचा गावठी टेंट. गावठी टेंट, तुम्ही बघू शकता. गावठी टेंट गावठी आहे टेंट आहे आपला. आमचा. हे गावठी टेंट आहे, हे असा गावठी टेंट आहे. चलो अभी सूप पीते, उसके बाद देखते जो भी करना है वो दिखाएंगे आपण. मित्रांनो मस्त आमचा सूप तयार झाला इथे. आणि दत्ता शेठ कसा वाटला? एक नंबर सूप आहे, मस्त एकदम झालं आहे बघा. घुस जाऊ अंदर घुस जाऊ. मस्त सूप झालं आहे, आता पितो आम्ही. आणि त्यानंतर बघू चिकन आणि राईस बनवायचा आहे. राईस ठेवून दे ना आताच. हां, राईस ठेवून देतो आता. राईस डायरेक्ट शिजायला ठेवून देतो. आलो लोल तो राईस पण, त्यानंतर बघू काय करायचं काय नाही. तर पाणी ठेवलं आहे बॉईल करायला कारण का राईस करायचं आहे. राईस केल्याच्यानंतर थोडा चिकन बनवू ग्रेव्हीवाला, सुक्का थोडासा, एकदम जास्ती पण ग्रेव्ही नाही, थोडा मसालेदार. आणि सूप कसा आला आहे बघा, सूप मस्त आलं आहे दत्ता बोलते. एक नंबर सूप झाला आहे, कुठं बाहेर जाऊन विकत आणायची गरज नाही लागणार. असा सूप बनवला आणि साधा सिम्पल एकदम मस्त की. तुम्हाला रेसिपी बघायला भेटेल पण तुम्हाला शॉर्ट्समध्ये भेटेल, शॉर्ट व्हिडिओमध्ये भेटेल. याच्यामध्ये जास्ती मी शूट नाही केला आहे, लॉंग व्हिडिओमध्ये नाही भेटणार तुम्हाला. तर आता पाऊस यायला पाहिजे असं मला वाटते कारण का थोडासा असा मन असा आतुरतोय पावसाला. काय रे, पाऊस आला ना, यो सोपी आला ना, अजून टेस्ट वाढेल मस्त एकदम. काय रे, एक नंबर. आणि यो स्पॉट पण एवढा भारी आहे ना, असं वाटतं इथंच राहावा आजचा दिवस, जावाच नाही घरी. पण विषय असा आहे का नाही थांबू शकत रात्री. आता काय टॉर्च वगैरे काहीच नाही आणला मी कारण का कॅम्पिंगचं सामान सर्व आणलेलं नाही, टेंट वगैरे काय नाही आणलं. तर नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना तेव्हा इथं कॅम्पिंग करू आम्ही. काय रे जाता, काय विषय आहे? कॅम्पिंग करू आपण इथं, जोरात कॅम्पिंग करू भाई आपण. एक नंबर स्पॉट, कॅम्पिंग करायचीच मस्त एकदम, मजा येईल एकदम. शेट झोपला. शेट वाट बघतोय कधी हो चिकन खायला देतोय. चिकन बनवलं त्याला पण देऊ थोडासा खायला, अजून काय विषय नाही. मित्रांनो मस्त पाण्याला उभारला आलाय, त्याच्यामध्ये आपण आता राईस टाकूया. गरम गरम, नरम नरम. जाने दो. अभी राइस होएगा तब तक थोड़ा नमक वगैरह डाल देते हैं उसमें. नमक का चमचा किसमें गया यार? तो ये भी चमचा टाको. बस ना. ओके. मसाले बघा एकदम कडक आहेत सगळे. किती मसाले आणलेत आम्ही, हे सोडला तर सगळ्यामध्ये मसाले आहेत. 1 2 3 4 5 आणि हे मीठ आहे. मस्त वाटते एकदम. सकाळपासून असं म्हणजे एकदम असं बोरिंग वाटत होता, घरामध्ये बसलो होतो. तर त्यानंतर दुपारी आमचा प्लॅन झाला का 12 वाजता निघूया. 12 वाजता तिकडून आलो. आता दुपारचे 3 वाजलेत आणि आता बरं वाटतंय. जेवायला थोडा लेट होईल पण काय विषय नाही, सोपीला आहे तर एकदम मस्त वाटायला लागलं आहे. आणि आता राईस झाला का मस्त चिकन बनवू. चिकनच्या नंतर मस्त जेवायला बसू आपण इथं खालीच, काय टेन्शन नाही. संध्याकाळी आरामात जाऊ, लागला ते एक झोप पण काढू आज इथंच. काय रे, हवा तर एकदम कडक सुटली. तुम्ही टेंट उडते ना त्याच्यावरूनच समजा.
जुगाडू पाहिजे, जुगाडू टेंट आहे. तर मित्रांनो मस्तपैकी इथे चिकन झालेलं आहे, रेडी म्हणजे होत आहे. आणि इथे राईस वगैरे पण बनवलेला आहे, राईस इथे आहे. आणि इथे आमचा दत्ता शेट बसलाय, बघू शकता तुम्ही. एक नंबर काम. चिकन तर बघा नुसता चिलमे दिल ना, कडक एकदम. यो वातावरण, यो आमचा छोटासा जुगाडूवाला टेंट आहे. काय विषय नाही, घरून टेंट आणला नाही आम्ही, काय पाऊस येणार नव्हता. पाऊस येणार नव्हता म्हणजे इथं जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा पावसाने घमासान युद्ध केला. काय जाता घमासान नुसतं युद्ध केला. आणि युद्धात आम्ही भिजलो थोडासा, भिजून तो टेंट वगैरे बांधला. मी ताडपत्री आणली होती, मला माहिती होतं थोडासा पाऊस आला तर बांधू, पण एवढा काय पाऊस आला नाही. आता जर पाऊस आला तर अजून मजा येईल. काय रे आता अजून मजा येईल. आणि यो असा विषय आहे आमचा. विषय गंभीर नाही, विषय गंभीर नाही पण खंबीर आहे. काय रे एकदम पिली पीच मस्त वाटतं, एकदम वातावरण पण मस्त आहे आणि कडक. मला घरी असल्यावर मी मच्छीला गेली नाही तर पापलेट आणायला सांगतो का. पापलेट म्हणजे मनापासून मला भरपूर आवडतं. ऐसा चिल में दिल, या असा विषय. मित्रांनो फायनली जेवण झालेलं आहे आणि आता पाऊस यायची शक्यता पण जास्त आहे. तर बघू शकता मस्तपैकी जेवण झालं आहे, रेडी मस्तपैकी झालं आहे. नाही लिंबू मिरची के साथ काम 25. आणि पाऊस जाम जोरात येणार आहे बघा, इथून तुम्हाला दिसत असेल. तसं टेन्शन नाही, आम्ही टेंट बनवून ठेवला आहे, जुगाडू टेंट आहे आमचा. जुगाडू. आता जेवून घेतो, त्यानंतर बघू काय करायचं काय नाही ते. थोडा उशीर बसू वगैरे, त्यानंतर घरी जायची गोळी घेऊ. मित्रांनो जेवायला या. एक नंबर भाई जेवण आहे. दत्ताला मस्त जाम आवडलं दत्ताला बोलतो मस्त वाटलं एकदम. नेक्स्ट टाईम येऊ ना तेव्हा इथं कॅम्पिंगला येऊ, नाईट कॅम्पिंग करू. दिवसा येऊ 2-1 वाजता, मस्तपैकी जेवण वगैरे बनवू. आणि रात्री मजा करू आपण. रात्री फिशिंग वगैरे पण करू. इथं फिशिंगला पण ऑप्शन आहे, फिशिंग वगैरे पण करू. आणि जेवायला या कधीतरी या, पण या जेवायला काय रे. कमेंटमध्ये काहीतरी कमेंट करा काहीतरी. नेक्स्ट टाइम काय पाहिजे काय नाही करूया आपण. चष्मा नाही लावला तर विचित्र दिसत असेल, विचित्र प्राणी. पण ठीक आहे, आता जेवताना चष्मा काढून ठेवायला म्हणून काढून ठेवलाय. आणि घामाघूम तर झालोयच. आता पाऊस येईल तर अजून मजा येईल. जेवून होऊन दे, मग पाऊस जेवढा पडायचा तेवढा पड, नाही का बाबा. चलो मिळते. मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे. आता टेंट वगैरे जो आम्ही केला होता जुगाड, थोडासा पाऊस आला होता त्या हिशोबाने आता तो काढून घेतो. त्याच्यामध्ये पण पाणी झालं आहे. हां त्याच्यामध्ये पण पाणी. आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा काहीच पाणी नव्हतं आतमध्ये. आम्हाला वाटलं ओके सुका आहे पूर्ण. तर पाऊस आला तर आम्ही पटापट इथं बनवला. पण आता त्याच्यानंतर पाणी बघा किती झालं याच्यामध्ये. बघा हे बघा आतमध्ये पाणी, आणि पाणी येण्याचा स्रोत इकडे आहे. हा इथून पाणी येतं आहे अचानक मध्ये एकदम. ते पण हे बघा तुम्हाला दिसत असेल नसेल दिसत माहिती नाही. हा इथून छोटासा झरा आहे, त्या झऱ्याच्या इथून पाणी यायला लागलं आहे. आणि आता काढून घेतो. हा बॅकग्राऊंडचा पूर्ण व्ह्यू आहे. जेवण वगैरे झालं आहे आता आमचा, एक नंबर काम झालं आहे. टेबल वगैरे सर्व पॅकिंग झाली. आता बॅग वगैरे पण भरून घेतले. आता टेंट खोलायची तयारी चालू झाली. तर टेंट खोलतो आता मी, ठीक आहे. डन हो गया. आमची पॅकिंग झाली. आता घरी जायची वेळ झालेली आहे. आणि आता मौसम तर मस्त झाला आहे. असं वाटत होता का पाऊस पडायला पाहिजे थोडासा. एवढी मेहनत केली तर पाऊस पडला नाही. सकाळी जो आलो इथे तेव्हा पडला 1-1.5 वाजता. त्यानंतर काय पाऊस आलाच नाही. आता पॅकिंग वगैरे बॅग वगैरे भरले. आता फक्त ते पिशवे बॉटल्स वगैरे ते एकदम भरायचं आहेत ना. इथं नाही टाकणार, डायरेक्ट तिकडे नेऊन टाकू आम्ही डस्टबिनमध्ये. आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आतासाठी तुम्ही असेच सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा. हां मित्रांनो मस्त सपोर्ट करत राहा. आणि काय नाही सुद्धा करायला विसरू नका. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडली तर. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया, ठीक आहे मित्रांनो. आता सगळ्यात घेतलं आहे सामान, आता चाललो आम्ही घरी.
दत्ता शेठ कसा वाटला? एक नंबर भाई, तीच खरी मजा असते. नाही येताना थोडी या वाटत होती, इथं आल्यानंतर सुंदर वातावरणसुद्धा पाहायला मिळाला, पाऊससुद्धा पाहायला मिळाला होता, परंतु नॉर्मली पाऊस परंतु आम्ही आलो इथं, थोडा पाऊस पडायला लागला, त्यानंतर मग पाऊस पडला आणि थोडा उशीरसाठी, आणि त्यानंतर गायब झाला. आम्ही टेंट वगैरे बनवला, ताडपत्री असंच घेऊन आलो होतो. बरं पाऊस आला तर थोडा बचाव होईल, अजून काय विषय नव्हता, कारण का ते जेवण वगैरे पण बनवायचं होता, त्या हिशोबाने ताडपत्री घेऊन आलो होतो. तर काय पाऊस काय आला नाही, आला तोंड दाखवला याचा आणि गायब झाला. ठीक आहे, पण मजा आली, मस्त जेवण वगैरे मस्त बनवला, सूप वगैरे पिला, जेवण पण मस्त झाला होता, जेवलो वगैरे. कॉफी प्यायची इच्छा होती पण कॉफी आणलीच नाही मी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच विंटर 520 ब्लॉग्सला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा, शेअर पण करा मित्रांना. आपलेच मित्र बघतात आता सध्या तरी, पण नक्की शेअर करा. असेच व्हिडिओ नवीन नवीन येत राहतील.